नमस्कार शेतकरी मित्रांनो. खरं तर ही मैत्री विचारांची हा ग्रुप खरंच खूप सुंदर शेतकऱ्यांसाठी बनवलेला खूपच सुंदर ग्रुप आहे. या ठिकाणी बोलण्याची तुम्ही मला संधी दिली याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्व मेंबरचं मी धन्यवाद देतो. खरं तर टोमॅटो पीक हे भाजीपाला पिकामधलं राजा पीक म्हणून ओळखलं जातं. त्याचं कारणच असं आहे की शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन बदलण्याची ताकद ह्या पिकामध्ये आहे. आपण जर बघितलं असेल तर गेल्या 20-25 वर्षापासून दरवर्षी नित्यनियमाने आपल्याला टोमॅटोचं पीक करणारे शेतकरी दिसतील. त्याचं महत्त्वाचं कारणच काय असेल तर ह्या पिकाची जी आर्थिक क्षमता आहे ती म्हणजे आपण मागील वर्षी पण बघितलं असेल का अनेक शेतकऱ्यांना करोडपती करण्याचं सामर्थ्य या पिकामध्ये आहे किंवा त्याने करून दाखवलेलं आहे. आणि गेल्या 20-25 वर्षापासून खरोखर भाजीपाल्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास हे पीक कारणीभूत आहे. परंतु आपण गेल्या 2-3 वर्षापासून बघितलं असेल की टोमॅटो पिकामध्ये अनेक नवीन अडचणी आता तयार यायला लागल्यात. जे शेतकरी 20-25 वर्षापासून दरवर्षी टोमॅटो करतोय त्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना आता सामोरं जावं लागतंय. त्यामध्ये व्हायरस असेल, CMV व्हायरस असेल, तुटा नागाळी असेल, बाजारभावातील चढउतार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तसंच वाढता उत्पादन खर्च, मजुरीची समस्या यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आता हवालदिल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पिकाला किंवा टोमॅटो जे किंग पीक आहे जे शेतकऱ्यांचं आपण कॅश क्रॉप ज्याला म्हणतो ते टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे खरं तर प्रयत्न करण्याची गरज आहे. मग त्यात वेगवेगळ्या सीड कंपन्या असतील, शासनाचे अधिकारी असतील, सर्व शेतकरी असतील, नर्सरीमॅन असतील, या सर्वांनी एकत्रितपणे जर प्रयत्न केले तर निश्चितच याविषयी आपण तयारी करू शकतो. चला तर आता आपण सुरुवात करूया की टोमॅटो लागवडीविषयी म्हणजे टोमॅटो पिकाच्या माहितीविषयी. त्यापासून आपण खरं तर माझा जरी नर्सरीविषयी मी संबंधित असलो तरी मला पण ज्या अडचणी येतात त्यामुळे मी सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे की आपल्याला लागवड कशी करायची किंवा टोमॅटोचा बेसल डोस कसा करायला पाहिजे, मल्चिंगची निवड कशी केली पाहिजे, रोपांची जात कोणती आपण निवडली पाहिजे, योग्य प्रकारची रोपं कोणती व त्यांची निवड कशी केली पाहिजे, रोपांच्या लागवडीची पद्धत कशी पाहिजे व यावर्षीच्या बाजारभावाविषयीचं माझं विचार काय आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन. जी जमीन आपण जी काळीआई ज्याला आपण म्हणतो ती काळीआई कशी असावी आपल्या टोमॅटो पिकासाठी. तर टोमॅटो पिकासाठी जमीन जी आपण वापरतो किंवा कुठल्याही पिकासाठी तर जमिनीची शक्ती काय आहे तर जमिनीची शक्ती आहे ती ऑर्गॅनिक कार्बन किंवा आपण ज्याला ह्युमस म्हणतो. त्यामुळं जी आपल्या जमिनीची ताकद आहे जो ह्युमस आहे तो किंवा कार्बन जो ऑर्गॅनिक कार्बन आहे जमिनीचा तो टोमॅटो पिकासाठी जे कॅश क्रॉप आपला आहे त्यासाठी नेहमी 0.5 पेक्षा जास्त असावा. आपण जर सॉईल टेस्ट केली तर आपला ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला टेस्ट करून त्यात मिळतो. जनरली बऱ्याच शेतकऱ्यांचा ऑर्गॅनिक कार्बन हा कमी झालेला असतो, परंतु टोमॅटो पिकासाठी हा ऑर्गॅनिक कार्बन आपला चांगला असणं गरजेचं आहे की जेणेकरून जी काय आपण खतं किंवा खतांचा जो वापर करणार आहे ती योग्य प्रकारे जर त्याचं युटिलायझेशन व्हायचं असेल, चांगलं जर त्याचे रिझल्ट घ्यायचे असतील तर जमिनीचा कार्बन आपल्याला चांगला पाहिजे. मग जमिनीचा कार्बन वाढवण्यासाठी आपल्या पुढं अनेक उपाय आहेत. तर त्यातला आपण सर्वात महत्त्वाचा उपाय काय करतो आपण तर त्यात शेणखताचा वापर करतो किंवा ताक धैंच्यासारखी पिकं गाडतो. परंतु शेणखताचा वापर करताना नेहमीच शेतकरी आता शेताची नांगरट झाली, शेत तापायला ठेवलं. खरं तर बरेच शेतकरी असे आपल्याकडे भेटून येतात की आज सकाळी रात्री ठरवलं टोमॅटो लावायचे, लगेच नांगरटी चालू करतात, लगेच त्याला शेणखत आणून टाकतात, त्याला रोटावेटर करतात आणि लागवड दुसऱ्या दिवशी सरी पाडून 4 दिवसात रान तयार आणि लगेच टोमॅटोची लागवड. खरं तर ही चुकीची पद्धत आहे. आपल्याला जे टोमॅटोला जे कॅश क्रॉप म्हणून आपण समजतो त्या टोमॅटोच्या पिकासाठी चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपण 1-1.5-2 महिने तरी ते जे शेत आहे ते तापवण्यासाठी ठेवलं पाहिजे. त्यानंतर ते तापल्यानंतर जे आपण आता शेणखताच्या बाबतीतही तसंच आहे. शेणखत हे नेहमी कुजलेलं पाहिजे. कुजलेलं म्हणजे कसं ओळखायचं कुजलेलं शेणखत तर शेणखत कुजलेलं ओळखण्यासाठी त्याची पावडर फॉर्ममध्ये ते झालेलं असतं. त्याचा कलर जो आहे तो डार्क ब्राऊन कलर येतो किंवा तपकिरी काळा डार्क कलर त्याला येतो. तसंच ते जर पाण्यावर तरंगलं पाहिजे. गांडूळ खताच्याही बाबतीत आपल्याला जर टेस्ट करायची असेल हे योग्य गांडूळ खत आहे का किंवा हे कुजलेलं शेणखत आहे का, जर पाण्यावर टाकल्यावर ते तरंगतंय, ते वजनाला हलकं असतं, ते काळं असतं, तेच शेणखत आपण शेतामध्ये टाकलं पाहिजे. मग आता जर आपण जे शेणखत टाकतोय त्याने काय दुष्परिणाम होत आहेत तर जर ते शेणखत
पूर्णपणे कुजलेलं जर नसेल तर त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर शेतामध्ये गेल्यावर त्याची कुजण्याची प्रक्रिया पहिल्यांदा होते. मग कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक मायक्रोब्स असतील किंवा बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, ते बऱ्या प्रकारे काम करायला सुरुवात करतात. मग ते जे कुजवण्यासाठी ते जे मायक्रोब्स आहेत ते जमिनीतल्या न्यूट्रिएंट्सचा वापर करतात. म्हणजे आपला नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, जो आपण पिकासाठी दिलाय तो ते स्वतःसाठी वापर करतात. तो बऱ्याच वेळा जर जास्त शेणखत वापरलेलं असेल तर पिकं पिवळी पडलेली पण आपल्याला दिसत आहेत. तर त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण कुजलेलं जर शेणखत नसेल तर त्या ठिकाणी फ्युजारियम विल्टचा फ्युजारियमची पण बुरशी त्या अर्धवट कुजलेल्या शेणामध्ये वाढीसाठी चालना मिळू शकते. त्यामुळं फ्युजारियम विल्ट येण्याचं महत्त्वाचं कारण हे शेणखत पण असू शकतं. त्यामुळं आपण शेतकऱ्यांनी सर्वांनीच शेणखत वापरताना शॉर्ट ड्युरेशनच्या पिकासाठी निश्चित आपण कुजलेलंच शेणखत वापरलं पाहिजे. जर कुजलेलं शेणखत आपण वापरणार नसाल तर ते एक वेळेस नाही वापरलं तरी चालेल. त्याचप्रमाणे आपण काय करतोय, शेणखत काही बरेचसे शेतकरी शेणखत डायरेक्ट बेडवर टाकतात. तसं न करता ते शेणखत पूर्णपणे आपल्या बेडमध्ये किंवा पूर्ण शेतामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे. त्याचप्रमाणे कोंबड खताचं असेल, कोंबड खत पण आपण कुजलेलंच वापरलं पाहिजे. कोंबड खतामध्ये नत्राचं प्रमाण खूप जास्त प्रमाण असतं, त्यामुळं ते पण कुजलेलं पाहिजे. त्याचा वापर कमी प्रमाणात झाला पाहिजे, नाहीतर अननेसेसरी नायट्रोजन अमोनिकल नायट्रेटचं प्रमाण वाढून वाढ होण्याचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं दिसतं. त्याप्रमाणे बऱ्याचशा पेंडी पण आपण निंबोळी पेंड वापरत असेल किंवा एरन पेंड वापरत असेल, सरकी पेंड आपण त्यात वापरतो. हे सर्व ॲटम कुजलेलेच पाहिजे. पीक घेताना कधी पण न्यूट्रिएंट्स कुजलेल्यानंतरच ते न्यूट्रिएंट्स रिलीज होतात, त्याशिवाय ते न्यूट्रिएंट्स रिलीज होत नाहीत किंवा बाहेर पडत नाही. त्यामुळं जे काय आपल्याला शेतात टाकायचं आहे तरी ज्या पिकांसाठी ज्यांचं ड्युरेशन शॉर्ट आहे, आपलं टोमॅटोचं पीक हे 60 दिवसात तयार होतं, तर न्यूट्रिएंट्स आपल्याला हे पहिल्या दिवसापासूनच लागू पडले पाहिजेत किंवा पहिल्या 15 दिवसात 20 दिवसात मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स लागतात. त्यामुळे जे काय आपण टाकलेलं आहे त्याचा जो वापर आहे ते कुजलेलंच आपण टाकलं पाहिजे. अन्यथा ते जर नाही वापरलं शेणखत किंवा जी बिगर कुजलेली खतं आपण टाकतोय तरी चालेल, पण जे टाकतोय ते कुजलेलंच टाकलं पाहिजे. खरं तर टोमॅटो पिकासाठी इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा प्रोग्राम आपण वापरला पाहिजे. जसं आपण कीड व रोग नियंत्रणासाठी इंटिग्रेट म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन करतो, तसंच टोमॅटो पिकांसाठी एकात्मिक खत व्यवस्थापनाचा वापर केला पाहिजे. आता एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे कसं की ऑर्गॅनिक असेल, ऑर्गॅनिकमध्ये आपण शेणखताचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही दहीच्या ताक याचा वापर सडून करू शकतात. तसंच केमिकल फर्टिलायझर्स, त्या केमिकल म्हणजे रासायनिक खतांचा आपण वापर करू शकतो आणि जैविक खतांचा वापर करू शकतो. म्हणजे ऑर्गॅनिक खत, रासायनिक खत आणि जैविक खत या तिन्ही खतांचा एकत्रितरित्या वापर आपल्याला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये करायचा आहे. खरं तर आता बेसल डोसमध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकरी सांगतात की मी हे वापरलं ते वापरलं. कुठलंही पीक तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ही 3 मेन मूलद्रव्ये आहेत हे आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही आपल्याला दुय्यम अन्नद्रव्ये लागतात व त्यानंतर जी सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात त्या झिंक असेल, त्या फेरस असेल, बोरॉन असेल, तुमचं फेरस असेल, बोरॉन असेल, क्लोरीन असेल, निकेल असेल, मॉलिब्डेनम असेल, मॅंगनीज असेल, ह्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट लागतात. परंतु हे जर सर्व न्यूट्रिएंट्स आपण बघितलं तर हे 17 न्यूट्रिएंट्स असल्याशिवाय ते पीक पूर्णपणे सीड टू सीड तयार होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला जे खतं द्यायची आहेत ती पूर्णपणे आपल्याला ही 17 न्यूट्रिएंट्स शेतामध्ये द्यायची आहे. त्यामध्ये मग बेसल डोससाठी जर आपण विचार केला तर बेसल डोससाठी कुठल्या प्रकारची खतं वापरली पाहिजेत, तर मित्रांनो बेसल डोससाठी आपण तुम्हाला जी 6 न्यूट्रिएंट्स लागतात त्याच्यात NPK म्हणजे 10-26-26 किंवा 18-46 आणि पोटॅश ह्या खतांचा आपण वापर केला पाहिजे. त्याप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट आपण वापर केला आणि ही जी खतं आपण टाकणार आहोत ती खतं अगोदर चांगल्या तुमच्या कोंबड खत आपलं शेणखतात, कुजलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतात योग्य प्रकारे जर मिक्स केली तर ते चिलेटेड फॉर्ममध्ये जातात. त्यानंतर आपण त्याचा वापर हा शेतामध्ये केला पाहिजे आणि तो पण पूर्णपणे सगळीकडे व्यवस्थितरित्या आपण ही खतं मिक्स केली पाहिजेत.
ही खतं ज्यावेळेस आपण वापरणार आहोत, खरं तर जी काय आपल्याला आता मी 17 प्रकारची न्यूट्रिएंट सांगितली, याच्यामध्ये पिकाला जी सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात ती खरं तर आपण यातच बेसल डोसमध्ये टाकण्यापेक्षा जर ती आपण रेग्युलरली चिलेटेडमधली वापरली तर खूप चांगलं होईल. परंतु ती सूक्ष्म अन्नद्रव्ये ही गेलीच पाहिजे, कारण ते जर गेली नाही तर आपलं पिकाचं लाईफ सायकल होत नाही. बऱ्याच वेळा काय होतं का एकच पीक आपण कायम त्या क्षेत्रामध्ये रिपीट करत असतो. त्यामध्ये जी मूलद्रव्ये आहेत, ती जी सूक्ष्म मूलद्रव्ये आहेत ती वापरली जातात व कालांतराने आपल्याला त्याची कमतरता जाणवते. तर सूक्ष्म अन्नद्रव्ये हे जेवणात ज्या प्रकारे मीठ असतं त्याचप्रमाणे काम करतात. जसं की मीठ थोडं जास्त झालं तर लगेच खारट वाटतं आपल्याला, तसंच यांचं काम असतं. थोडी जास्त झाली तरी चालत नाही आणि जर कमी झालं तरी चालत नाही. त्यामुळे योग्य प्रकारे जर यांचा वापर केला आपण तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न यामध्ये मिळू शकतं. आता आपण ऑर्गॅनिक खतांचा वापर केला, रासायनिक खतांचा वापर केला, त्याचप्रमाणे जैविक खतांचा देखील आपण या ठिकाणी वापर करणं खरंच गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचा फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया असेल, म्हणजे फॉस्फरस विरघळणारे जीवाणू असतील, पोटॅश विरघळणारे जीवाणू असतील किंवा ॲझोक्टोबॅक्टर असेल, यांचा पण आपण योग्य प्रकारे वापर जर केला तर निश्चित आपलं जे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे, एकात्मिक खत व्यवस्थापन, त्याचं काम योग्य प्रकारे होऊ शकतं. खरं तर टोमॅटो पीक जर बघितलं आपण तर या पिकासाठी सर्वात जास्त पोटॅशची गरज असते. जर नत्राच्या तुलनेत तिप्पट पोटॅश यालासाठी लागतं आणि फॉस्फरस मात्र सर्वात कमी लागतो आहे. म्हणजे NPK यामध्ये सर्वात कमी फॉस्फरस लागतो आहे. परंतु आपण त्याला देताना बहुतांशी शेतकरी फॉस्फरसचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे एक मॉलिक्यूल वाढल्यामुळं तिथं बाकीच्या ज्या फॉस्फरस जमिनीतील वाढल्यामुळं बाकीचे न्यूट्रिएंट्स दाबले जातात व आपल्याला थोड्या कालावधीनंतर त्याला फेरस असेल, झिंक असेल किंवा वरची पानं पिवळी पडलेली दिसतात. एवढ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स देऊ नये. त्यामुळे योग्य प्रकारे योग्य खत योग्य प्रकारे जर आपण वापरलं तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं. त्यासाठी इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा प्रोग्राम आपण फॉलो केला पाहिजे. यावर मी पण वेळोवेळी व्हिडिओ बनवतो व त्याला काय काय खतं दिली पाहिजे व कशा प्रकारे दिली पाहिजे याविषयी त्या ठिकाणी सांगणार आहे. त्याचप्रमाणे आता जर तुमचं खत टाकून झालं, बेसल डोस टाकून झाला आणि सरी पाडायची असली तर बऱ्याच वेळा सगळे असं म्हटलं जातं की सरी पाडताना त्याची दिशा कोणती असावी. आता जर आपण दिशेचा विचार केला तर दोन प्रकारे आपली सरी पडते, एक तर पूर्व पश्चिम की उत्तर दक्षिण. तर आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येत असेल की उत्तर दक्षिण जर सरी पाडली तर आपल्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. तर त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की जी पानांवर किंवा झाडावर जो सूर्यप्रकाश पडतो तो उत्तर दक्षिण जर आपली सरी असेल तर पूर्ण झाड दिवसभर प्रकाशात राहतं. खरं तर जर आपण टोमॅटोच्या झाडाचा विचार केला तर जे झाडाचं पान असतं ते पान म्हणजे एक फोटोसिंथेसिस, जसं की आपलं घरी जो सोलर पॅनल असतो तसा सोलर पॅनलच समजा त्याला. त्या सोलर पॅनलमध्ये खालून रूट झोनद्वारे जे पाणी येतं किंवा खतं येतात त्याद्वारे त्या पानामध्ये अन्ननिर्मिती होते. अन्ननिर्मिती होऊन ती अन्ननिर्मिती ही झाडाच्या वाढीसाठी, फळांच्या वाढीसाठी वापरली जाते. त्यामुळं पानांवर जास्तीत जास्त काळ सूर्यप्रकाश पडणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. तर त्यात पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण या दोन दिशांमध्ये आपल्याला असा फरक दिसतो की उत्तर दक्षिण जी दिशा आहे त्यामध्ये सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त वेळ त्या झाडावर राहतो व त्याचा जो फायदा आहे तो अन्ननिर्मितीसाठी होतो. आपण जर बघितलं असेल तर एखाद्या झाडाखाली जर तुम्हाला झाडाखाली जर एखादं झाड असेल, झाडाच्या सावलीत जर एखादं झाड वाढत असेल तर त्याची वाढ होताना दिसते, चांगली वाढ होताना दिसते. परंतु त्याला पानं आणि फुलं आणि फळं फारशी लागत नाही. कारण का? त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. ते झाड अन्ननिर्मिती करू शकत नाही. त्यामुळं आपण शक्यतो जर उत्तर दक्षिण शक्य असेल तर, बऱ्याच वेळा ती गोष्ट शक्य होत नाही, पण जर शक्य असेल तर आपण उत्तर दक्षिण जर लागवड केली तर निश्चित मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला फायदा होऊ शकतो. आता टोमॅटो पिकासाठी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सरी किती फूट पाडली पाहिजे. तर मित्रांनो, आता आपलं जी उन्हाळ्यात लागवड करणार आहोत त्या उन्हाळ्याच्या लागवडीसाठी जर आपण फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड करणार असेल तर 4.5-5 फुटापर्यंत सरी पाडणं अगदी योग्य असतं. कारण त्याने आपल्याला हवा खेळती राहते
5 फुटापर्यंत 4.5 ते 5 फुटापेक्षा कमी सरी पाडू नका. 5 फुटापर्यंतची सरी अगदी योग्य आहे. त्या सरी पाडल्या 5 फुटापर्यंतची सरी आपण पाडू शकतो. लागवडीच्या अंतराच्या बाबतीत जर मला म्हणाल तर 1 ते 1.5 फूट, 1.5 फुटापर्यंत आपण उन्हाळी लागवडीसाठी तिथं लागवड करू शकतो. म्हणजे 5 बाय 1.5 किंवा 5 बाय 1 या अंतरावर आपण निश्चित लागवड चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो सरी पाडल्यानंतर. आता जवळजवळ टोमॅटोमध्ये मला वाटतं 90-95 किंवा 100% म्हणावं लागेल आता की मल्चिंग पेपरचा वापर होतो. परंतु मल्चिंग पेपरमध्ये खूप मोठा गोंधळ होतो. खरं तर आपण आता जी लागवड केलेली आहे ती उन्हाळ्यासाठी केलेली आहे. उन्हाळ्यासाठी ज्यावेळेस आपण उन्हाळी पिकासाठी ज्यावेळेस मल्चिंग पेपरचं निवड करतो त्यावेळेस त्या मल्चिंग पेपरचं काम काय आहे? मल्चिंग पेपरचं महत्त्वाचं काम आहे की आपल्या जमिनीचं तापमान कमी करणं, ना की तापमान वाढवणं. तुम्ही जर बघितलं असेल, जर आपला नुसता प्लास्टिक पेपर जर त्याच्यावर टाकला तर निश्चित जमिनीचं तापमान वाढणार आहे. तर मग आपण मल्चिंग पेपरनी निवड करताना काय बघितलं पाहिजे? मल्चिंग पेपरचं निवड करताना एक तर त्याचा तुमचं मायक्रॉन्स आपल्या उन्हाळी पिकासाठी निवड करताना त्या आपण नेहमी 25 किंवा 30 मायक्रॉनचा वापर करावा. कारण त्यातनं थोडीशी जाडी असेल तर सूर्यप्रकाश कमी आत येतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे UV स्टॅबिलायझेशन आहे मल्चिंग पेपरमध्ये ते सर्वात महत्त्वाचं आहे. मल्चिंग पेपर घेताना आपण सर्वात महत्त्वाचं काय बघितलं पाहिजे तर त्या पेपरचा UV स्टॅबिलायझेशन किती आहे. आता UV स्टॅबिलायझेशन म्हणजे काय? तर UV स्टॅबिलायझेशन म्हणजे जे काय ते सूर्यप्रकाश त्याच्यावर पडणार आहे त्यातून जो पास होणार आहे तो जो जमिनीवर जो पडणार आहे त्यातला जो सूर्यप्रकाश त्यातनं UV स्टॅबिलाइज रेज आत गेले पाहिजे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन चांगलं मिळालं पाहिजे. म्हणून उन्हाळ्यात जर आपण पेपर वापरतो तो पांढऱ्या व्हाईट कलरचा पेपर वापरतो कारण त्याचं रिफ्लेक्शन खूप चांगलं मिळतं. जर रिफ्लेक्शन चांगलं जर मिळालं त्याचं तर आपल्याला किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश जर कमी गेला जमिनीत तर तुम्ही बघू शकता जर चांगला UV स्टॅबिलाइज जर तुमचा मल्चिंग पेपर असेल तर तुम्ही जर मल्चिंग पेपर नुसता थोडा जरी वर काढला साधारण लागवडीनंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर तर तुम्हाला लगेचच मल्चिंग पेपरला लागूनच लगेचच तुम्हाला मुळ्यांचा थर दिसून येईल. आणि जर तुमचा UV स्टॅबिलायझेशन चांगला नसेल तर तुमची मुळी ही काही एक 5 ते 6 खोलीवर आढळते. हा पेपर तुम्ही अगदी डोळ्याने बघू शकता. मग आता तुम्हाला ओळखायचं आहे की मल्चिंग पेपर हा UV स्टॅबिलाइज आहे की नाही. हा ओळखण्याचे मित्रांनो सगळ्यात सोपी एक गोष्ट आहे की मल्चिंग पेपर ओळखण्यासाठी तुम्ही जो मल्चिंग पेपर घेतायत त्या मल्चिंग पेपरमधून तुम्ही सूर्याकडे बघा. जर सूर्य धडधडीतपणे चांगल्या प्रकारे दिसत असेल तर त्याच्यात UV स्टॅबिलायझेशन नाही आहे. त्यातनं सूर्य अंधुक दिसायला पाहिजे की तो जर अंधुक दिसत असेल याचाच अर्थ असा की त्यातनं जे रेज येत आहेत ते जमिनीवर जास्त पडणार नाहीत. तुम्ही कुठल्याही कंपनीचा मी कुठल्याही प्रकारची कंपनी इथं रिकमेंड करत नाही आहे पण मल्चिंग पेपर हा योग्य कंपनीचा का जेणेकरून त्याचा फायदा आपल्या पिकाला होईल. अन्यथा चांगला जर मल्चिंग पेपर नसेल तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात. त्याने रूट्स जळण्याचे किंवा रूट्स जे मल्चिंग पेपर लगत जे रूट्स येतात ते बर्न होतात, जळतात किंवा जमिनीचं तापमान वाढतं. अगोदरच उन्हाळा आणि त्यातच जर ते जमिनीचं टेम्परेचर जर वाढलं तर त्याने बरेचसे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका असतो. तर कृपया सर्वच जणांनी योग्य UV स्टॅबिलाइज मल्चिंग पेपरचा वापर केला पाहिजे जेणेकरून जमिनीचं तापमान कमी होईल, त्या रिफ्लेक्शन चांगलं मिळेल. उन्हाळ्यासाठी तरी कमीत कमी उन्हाळ्यासाठी मार्च एप्रिल मेच्या लागवडीसाठी आपण वर्ण पांढरा आणि खालनं ब्लॅक कलरचा जर वापर केला आणि सिल्वर थोडासा टाळला ह्या पिरियडसाठी तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात. खरं तर आता सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे की आता झालं मल्चिंग पेपर झाला, लागवडीचं अंतर आपलं ठरलं आहे. तर आता आपला जो महत्त्वाचा विषय आहे की बियाण्याची निवड कोणती करायची किंवा व्हरायटीची नेमकी आपल्याला व्हरायटीची निवड कुठली करायची. तर बियाण्याची किंवा व्हरायटीची जी निवड आहे ती सर्वात महत्त्वाचा जर फॅक्टर असेल तर बियाण्याची किंवा व्हरायटीची निवड. असं म्हटलं जातं का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. त्यामुळे जे काय आपण व्हरायटी निवडणार आहोत ती अगदी योग्य निवडली पाहिजे.
ज्यावेळेस आपण उन्हाळ्याची व्हरायटी निवडणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं हे असतं की उन्हाळ्यामध्ये आता आपल्याकडं तापमान हे 40 डिग्री 41 डिग्री, बऱ्याच भागामध्ये 42 डिग्रीमध्ये पण आपल्याला काही वेळेस गेलेलं बघायला मिळत आहे. त्यामुळं आपणाला जी व्हरायटी निवडायची आहे त्या जातीला 40-42 डिग्रीला फुलगळ होणार नाही, फळांचं सेटिंग होईल याची क्षमता असावी. आपला प्रॉब्लेम काय होतोय, आपण आता कुठंतरी जातो, कुठली तरी कंपनी येते, आपल्याला आता व्हरायटी दाखवायला नेते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये व्हरायटीला भरपूर माल लागलेला असतो. आपण ती व्हरायटी पाहून खुश होतो व ती व्हरायटी लागवडीचा निर्णय घेतो. परंतु आपण हा प्रश्न विचारत नाही की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये तापमान हे 30-32 डिग्रीपर्यंत आहे आणि आपण जी लागवड करणार आहोत त्यावेळेस जे असणारं तापमान आहे ते 40-41-42 डिग्री आहे. त्यावेळेस हिचं फुल सेटिंग होणार आहे का, फुल सेटिंग करण्याची त्याची क्षमता आहे का. त्यामुळं जात निवडताना कुठली नवीन ज्या जातीचे अनुभव आहेत त्या बाबतीत काय प्रॉब्लेम नाही, पण नवीन जात निवडताना ती उन्हाळ्यासाठी जात निवडताना त्या जातीला 40 डिग्री 41 डिग्री 42 डिग्री तापमानामध्ये सेटिंग करण्याची क्षमता असलेले वाण आपल्याला निवड करावं लागतील. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात जो प्रॉब्लेम येतो की जर टेम्परेचर वाढलं तर त्याला लिफ कर्ल व्हायरसचे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतात, लिफ कर्लिंगचे प्रॉब्लेम येतात, कारण त्या जातीला उन्हाची सवय नसते. तर मग टोमॅटोमध्ये ती जात लिफ कर्ल व्हायरससाठी किंवा लिफ कर्लिंगसाठी टॉलरंट आहे का याचा पण आपण निश्चित विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे जो माल आहे आपला, जो माल थंडीमध्ये 30-32 टेम्परेचरला आपल्याला ते फळ कडक वाटलं, तेच फळ आपण जर 40 डिग्री सेल्सिअसला नेऊन बघितलं तर ते फळ त्या व्हरायटीचं कडक असतं का. कारण आपल्या महाराष्ट्रातला जर तुम्ही विचार केला तर 80% जो टोमॅटो आहे आपला हायब्रिड हा बाहेरच्या राज्यांमध्ये जातो. त्यामुळं आपल्याला विक्रीसाठी सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया कुठला असेल तर आपलं जे फळ आहे त्याची किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे. जर किपिंग क्वालिटी आपली चांगली नसेल त्या फळाची तर आपल्या मालाला मागणी मार्केटमध्ये राहणार नाही. त्यामुळं त्याची जी किपिंग क्वालिटी आहे, फळाची जी किपिंग क्वालिटी आहे ती पण आपल्याला निश्चित चांगली केली पाहिजे. तर आता यासाठी 2 प्रकारच्या हायब्रिड्स आपल्याकडे आहेत. एक तर हायब्रिडमध्ये आपण निवडू शकतो किंवा देशी वाण आहेत. तर हायब्रिडमध्ये आपल्याकडे अशा आज कुठल्या व्हरायटी आहेत की ज्या आपल्याला चांगल्या जाती देऊ शकतात. आज तरी आपल्याकडं सिंजेंटा, सेमिनीज आणि ॲडव्हान्टाने आणलेल्या काही व्हरायटीज आपल्याला उन्हाळी लागवडीसाठी योग्य वाटत आहेत. सिंजेंटा कंपनीचा जर विचार केला तर सिंजेंटा कंपनीकडे खरं तर 2 व्हरायटी उन्हाळ्यासाठी चांगल्या आहेत. एक म्हणजे नेहमीचीच आपली 1057 आणि दुसरी म्हणजे 6242. जर 1057चा जर विचार केला तर 1057 आपली 35, 36, 37 डिग्रीपर्यंत खरोखर चांगलं येत होतं. परंतु आता टेम्परेचरची रेंज जी आहे ती आपल्या 40 डिग्रीला क्रॉस करायला लागली. त्यावेळेस मात्र आपल्याला निश्चित 62-42 सारख्या व्हरायटीचा विचार करावा लागतोय. 62-42चं जर आपण बघितलं असेल सिंजेंटा सीडचं तर ते 38 ते 40 डिग्रीला 38 डिग्रीपर्यंत निश्चित त्याचं फ्लावरिंग चांगल्या प्रकारे सेटिंग होतं आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थित त्याचं उत्पन्न बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला दिलेलं आहे, शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे. आता त्या व्हरायटीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. काही शेतकरी म्हणत आहेत का तिचं जे आहे की साईजमध्ये प्रॉब्लेम येतो आहे किंवा आणखी काही वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत. मित्रांनो, व्हरायट्या ही फारशा बदलणार नाही आहेत. आपल्याला आहे त्या ऑप्शनमधूनच चॉईस करावं लागेल. कदाचित त्यासाठी आपलं फर्टिगेशन मॅनेजमेंट असेल, डिसीज मॅनेजमेंट असेल, या गोष्टी पण आपल्याला बघावं लागतात. व्हरायटी सिलेक्ट करतानाच आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, मेन जर कशाचा त्रास होत असेल तर लिप मायनर किडीमध्ये आपल्याला लिप मायनरचा खूप त्रास होतो आहे. त्यामुळं तुमच्या तुटाळीचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. त्याचप्रमाणे त्या प्रमाणात त्रास होतोय. तर ह्या काय म्हणतो काही व्हरायटी आहेत त्यांच्यावर तुटाचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तर व्हरायटीचं सिलेक्ट करताना आपण नागाळीला किंवा तुटाळीसाठी ती व्हरायटी कशी बळी पडते किंवा जास्त बळी पडते का. त्याचप्रमाणे बऱ्याच व्हरायट्या बघितल्या असेल आपण तर पावडरी मिल्ड्यूसाठी बळी पडतात किंवा भुरी रोगासाठी बऱ्याच व्हरायटी आपल्याला बळी पडताना दिसतात. त्यामुळे ती व्हरायटी सिलेक्ट करताना रोग व कीड हाही महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण बघितला पाहिजे. म्हणजे आपण बघितलं की सिंजेंटाकडं 62-42 ही उन्हाळी वाण हा चांगला वाटतोय.
त्याचप्रमाणे मग दुसरा आणखी कुठला आहे, सेमिनीजकडं पण याचे चांगले वाण आहेत. मग गेल्या 1-2 वर्षात 2-3 वर्षापासून त्यांनी अथर्व नावाचा जो वाण दिला आहे सेमिनीजनी, त्याचे पण खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला दिसून आलेत. जो वाण टेम्परेचरमध्ये खूप चांगल्या आता 38 किंवा 40 डिग्रीपर्यंत खूप चांगलं फुल सेटिंग देऊ शकतो. खूप पाला त्याला वरपासून खालपर्यंत आहे. त्याचप्रमाणे पूर्णपणे झाडाचं सेटिंग जे आहे बॉटमपासून टॉपपर्यंत आपल्याला चांगलं दिसून येते. त्याचप्रमाणे बॉटम टू टॉप जी त्याची साईज आहे ती चांगल्या प्रकारे आहे. जर आपण फर्टिगेशन आणि चांगलं मॅनेजमेंट जर केलं तर निश्चित चांगलं प्रकारचे उत्पन्न देण्याची क्षमता अथर्व वाणामध्ये देखील खूप चांगली आहे. बऱ्याच रोगांना तो कमी बळी पडतोय. परंतु आज जर आपण बघितलं, बरेचसे शेतकरी आता पहिलाच प्रश्न विचारतील की व्हायरसचं काय. तर मित्रांनो, आजच्या घडीला तरी आपल्याकडं अशी कुठल्याही प्रकारची व्हरायटी मार्केटमध्ये नाही आहे की जी कंपनी किंवा जी अशा प्रकारे दावा करते की ती व्हायरसला बळी पडू शकत नाही. जर त्या व्हरायटीला कदाचित आपल्याकडे व्हायरस आला नसेल तरी माझ्याकडे अशा सगळ्या केसेस आहे की प्रत्येक व्हरायटीला निश्चित व्हायरस आलेला आहे. त्यामुळं व्हायरस हा वेगळा पार्ट आहे व व्हरायटीज हा वेगळा पार्ट आहे. पण तरी पण अथर्व हे खूप चांगलं उत्पन्न देण्याची क्षमता असलेली आपल्याकडं व्हरायटी आहे. त्याचप्रमाणे सेमिनीजकडं दुसरी व्हरायटी म्हणजे अन्सल, जी की पावडरी मिल्ड्यू जो भुरी रोगाचा जो आपल्याला त्रास आहे त्याला निश्चित कमी बळी पडणारी व्हरायटी अन्सल नावाने सेमिनीजकडे आहे. उत्पादन फळाची साईज खूप चांगली आहे, पण उत्पादनाच्या बाबतीत मला वाटतं ती चांगल्या शेतकऱ्यांकडे जरा कमी पडू शकते. तर फळाचा सेप थोडासा तोही बऱ्याच ठिकाणी कन्सर्न होऊ शकतो. परंतु ज्या ठिकाणी पावडरी मिल्ड्यूचा अटॅक जास्त आहे व ज्या शेतकऱ्यांना पावडरी मिल्ड्यू कंट्रोल करायला अवघड जातो त्या शेतकऱ्यांनी त्या व्हरायटीकडं जाणंही खरं तर चांगलं असेल. आता नवीनच ह्या वर्षी किंवा ह्याच नाही तर गेल्या 4 वर्षापासून जी कंपनीने ॲडव्हान्टाने आपल्याला 575 नावाची एक व्हरायटी दिलेली आहे. परंतु कुठली नवीन व्हरायटी करताना मला वाटतं दरवर्षी आपण 500,000 रोपं ची लागवड करून निश्चित टेस्ट केली पाहिजे. कुठल्याही नवीन व्हरायटीकडं डायरेक्टली आपल्या शेतामध्ये पूर्ण 1 एकर 2 एकर अशा मोठ्या प्रमाणात मला वाटतं करण्यापेक्षा निश्चित थोड्या प्रमाणात करून बघितली आणि तिचं आपल्या शेतात आपल्या वातावरणात जर आपण योग्य प्रकारे रिझल्ट मिळाले तर पुढच्या वर्षी आपण नवीन त्या व्हरायटीचा विचार केला पाहिजे. डायरेक्ट कुठल्याही प्रकारची नवीन व्हरायटी करताना निश्चित चांगल्या प्रकारे काळजी करून आपण व्हरायटी केली पाहिजे. कारण एक जर चांगली हायब्रिड मिळाली तर आपण मागेही बघितलंय, अभिनव सारखी व्हरायटी आपल्याला 10 वर्षे कामात आली. 1057 सारखी व्हरायटी आपण गेल्या 8-10 वर्षापासून करतोय. त्यामुळे एक जर चांगली हायब्रिड मिळाली तर ती पुढचे 8-10 वर्ष आपलं काम करू शकते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता 575 सारखी व्हरायटी थोड्या प्रमाणात लागवड करून यावर्षी टेस्टिंग करावी व नंतर पुढच्या वर्षी तिचा निर्णय घ्यावा. हे झालं व्हरायटींच्या बाबतीत हायब्रिडमधल्या. तसंच बरेचसे शेतकरी आपण जर याचा विचार केला भारताचा पूर्ण टोमॅटो मार्केटचा तर 20%च फक्त हायब्रिड होतं आहे आणि 80% जी लागवड आहे टोमॅटोची ती देशी वाणामध्ये केली जाते. म्हणून आपल्याकडे आता गेल्या 1-2 वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्यापैकी देशी वाणांची लागवड करण्याची, उन्हाळ्यातही देशी वाण करण्याचं एक पद्धत आली आहे. तर देशी वाण करताना आपल्याला आता जे पर्याय आहेत तर तो म्हणजे सिंजेंटा कंपनीने दिलेले साहो आणि सिंजेंटा कंपनीने दिलेली बाहो व त्याचप्रमाणे सेमिनीज सीडने दिलेली 8323 हे 3 व्हरायटीज आता आपल्याकडे आहेत. आता साहोच्या बाबतीत जर आपण विचार केला की साहो व्हरायटी कशी आहे किंवा साहोच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येईल तर साहोमध्ये निश्चित खूप मार्केटची मागणी असलेली, बऱ्याच कालावधीनंतर देशी वाणामध्ये कडकपणा असलेली व्हरायटी आल्यामुळं निश्चित आपले जे महाराष्ट्राची डिमांड होती की आपल्याला वेगवेगळ्या मार्केटला पाठवावं लागतं, 4 दिवस 5 दिवस आपल्याला ट्रान्सपोर्टसाठी लागतात, तसा वाण आलेला आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की ती रोगाला काही प्रमाणात कमी बळी पडते. कंपनी कुठल्याही प्रकारचा याचा दावा करत नाही आहे किंवा आम्ही पण त्या पद्धतीने सांगत नाही, पण शेतकऱ्यांचा अनुभव पण असा सांगतोय की CMV-साठी म्हणजे कुकुंबर मोझॅक व्हायरससाठी बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सावो कमी बळी पडताना दिसतंय. त्यामुळं पण लोकांचा कल तिकडं वाढतोय. पण त्याचबरोबर सावोविषयी अशी पण कंप्लेंट येते की तिची फळाची साईज खूप बारीक राहते किंवा खूप छोटी राहते. परंतु मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन व्हरायटी मिळवण्यापेक्षा ज्या पद्धतीने द्राक्षामध्ये थिनिंग केलं जातं, डाळिंबामध्ये थिनिंग केलं जातं,
त्याच पद्धतीने जर आपण टोमॅटोमध्ये थिनिंगची जर प्रोसिजर आणली, फार सोपं आहे. एक 4 ते 5 मजूर एका दिवसात किंवा 2-3 वेळा जर आपण केलं तर ते काम करू शकतात. जो बंच आपला 5-6चा आहे त्याला फक्त आपल्याला 4चा बंच ठेवायचा आहे. तर जर फळांची संख्या जर त्या झाडावरची आपण कमी केली तर निश्चित मला वाटतं 6मध्ये पण आपल्याला चांगली साईज मिळू शकते. त्याच वेळेस सिंजेंटा कंपनीने बाहो म्हणून एक नवीन व्हरायटी आपणास ह्यावर्षी दिलेली आहे. खरं तर बाहोचा जर विचार केला आपण, बाहो पण खूप चांगली व्हरायटी आहे, परंतु व्हरायटी नवीन आहे. पुन्हा तेच की अगोदर टेस्ट करा, थोड्या 100, 200, 500 रोपं लावून बघा. बाहो हिची साईज खूप चांगली आहे, परंतु ती रोगाला कशी बळी पडते, उन्हाळ्यात परफॉर्मन्स कशी करते, व्यापाऱ्यांची मागणी काय आहे तिला, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर आपल्या शेतामध्ये लावून अगोदर टेस्ट करा आणि मगच त्या व्हरायटी बरोबरकडे जा. त्याचप्रमाणे सेमिनिस सीडनी पण 8323 नावाची एक व्हरायटी दिली आहे. तिच्याही बाबतीत मी तेच म्हणेल की अगोदर टेस्ट करा आणि मगच वापरा. परंतु सध्या तरी खात्रीलायकरित्या सांगण्यासारखी मार्केटमध्ये एकच व्हरायटी आहे देशी सेगमेंटमध्ये, ती म्हणजे सावो व्हरायटी. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने किंवा सर्वांच्या दृष्टीने किंवा मी नर्सरी म्हणून माझ्याही दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असेल तर तो म्हणजे रोपं. जसं मी आत्ताच सांगितलं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं शुद्ध रोपांपोटी फळं रसाळ गोमटी हे आहे. कारण शेतकरी म्हणून आपण जो काही खर्च करणार आहे, जो आपण टोमॅटोला सांगतो मी 1 लाख खर्च केला, 1.5 लाख खर्च केला, मी बेसल डोस एवढा वापरला, मी चांगल्या मल्चिंग वापरलं आहे, मी सगळ्या चांगल्या प्रकारचा खर्च केला आहे, शेणखत एवढं टाकलं आहे, त्याला फवारणी किंवा हा सर्व जो खर्च करणार आहोत, ती सगळी गोष्ट आपण त्या रोपावर खर्च करणार आहोत की जी रोप आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. म्हणून जी काय आपण रोप घेणार आहोत ती रोप पण शुद्ध पाहिजे. शुद्ध म्हणजे काय, चांगल्या दर्जाचं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. कारण आपला जो सगळा खर्च होणार आहे तो पूर्ण खर्च त्या रोपांसाठीच होणार आहे. त्यामुळं मित्रांनो, सगळ्यांनी एक काळजी निश्चित घ्या की जी काय आपल्याला रोप लागवड करताय ते नेमकी शुद्ध पाहिजे. आता शुद्ध रोप म्हणजे काय, की चांगलं रोप म्हणजे काय, तर रोपाचे आपण जनरली 3 भाग बघतो. पहिला कुठला, तर त्याची मुळांचा भाग असेल किंवा ज्याला रूटचा भाग म्हणतो आपण. तर त्यानंतर कुठला येतो, तर त्याची स्टेम येते आणि तिसरा म्हणजे फॉलियर येतो. आता ह्या तिघांच्याही बाबतीत आपल्याला चांगला विचार करावा लागतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो नर्सरीमधून आपण जो आपल्या शेतात लावतो, आपण केवळ रोप लावत नाही तर त्याबरोबर त्या रोपाबरोबर कोकोपीट पण आपल्या शेतामध्ये येतं. म्हणजे बाहेरून केवळ ते बी आणि ते रोप येत नाही तर कोकोपीट. मग जे काय आपल्या मीडिया जो आला आहे, जो कोकोपीट आपल्या शेतामध्ये आलं आहे ते पण शुद्ध पाहिजे, ते पण योग्य पाहिजे. त्यामुळं आपण जे काय कोकोपीट वापरतोय किंवा जो मीडिया वापरतोय तो पण डिसीज फ्री म्हणजे कुठल्याही रोगापासून मुक्त, वीड फ्री म्हणजे कुठल्याही तणांपासून मुक्त आणि योग्य क्वालिटीचा, योग्य दर्जाचा, योग्य pH असलेला, योग्य त्याचा EC असलेला अशा प्रकारचा तो मीडिया असणं गरजेचं आहे. जर तो मीडिया आपल्या चांगल्या प्रकारे जर त्या नर्सरीसाठी आपण वापरलेला नसेल तर तोच मीडिया आपल्या शेतामध्ये जाणार आहे आणि त्या मीडियापासूनच आपली डेव्हलपमेंट होणार आहे. डिसीज असला तरी तो तिथून जाणार आहे आणि चांगला असेल तरी तो त्याच ठिकाणी. म्हणजे सर्वात महत्त्वाचं जर नर्सरीसाठी काय असेल शेतकऱ्यांसाठी तर मीडिया आहे. तो मीडिया योग्य दर्जाचा चांगलाच त्या ठिकाणी वापरलेला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे जी काय रोपं आहेत ती डिसीज फ्री, दोन्ही पण किडीपासून फ्री पाहिजे. आता तुम्ही जर बघितलं असेल तर व्हायरसचं जर जे काही वाहन आहे ते मूळतःच सकिंग पेस्टमुळं होतं. सकिंग पेस्टमध्ये काय काय येतं, तुमचं पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, लिप मायनर असेल, तुटा नागाळे असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, ही सगळी जी सकिंग पेस्टची लिस्ट आहे, ही सकिंग पेस्टची जी सगळे आहेत त्या सकिंग पेस्टमुळं निश्चित व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळं जी काय रोपं आपण ज्या नर्सरीतून घेणार आहोत, घरी तयार करणार आहोत किंवा ज्याही पद्धतीने आपण रोपं तयार करणार आहोत, तो जो रोपांचा 35, 30, 25 ते 35 दिवसांचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ती रोपं निश्चितपणे या किडींपासून फ्री राहिली पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपण बऱ्याच ठिकाणी व्हायरसविषयी बोलतो. व्हायरसविषयी बोलताना आपल्याला लक्षात येतं की व्हायरस कशामुळे येतो, तर काळ्या माव्यामुळे येते. तर काळा मावा कुठून येतोय, तर काळा मावा आपण म्हणतोय की हवेतून येतोय. मग जर ती रोपं आपण जर हवेतच जर हार्डनिंगसाठी ठेवली तर निश्चित काळ्या माव्याचं त्याच्यावर लँडिंग होऊ शकतं.
त्यामुळं रोपांची हार्डनिंग करतानाही आपल्याला योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागेल की ती रोपं बंदिस्त यातच किंवा शासनाने त्यासाठी काही नियमावली दिल्या आहेत की त्यासाठी इन्सेक्ट नेट किंवा ओपन हार्डनिंग आता करता येत नाही. जे रोपाचं हार्डनिंग आहे ते बंदिस्त जागेतच व्हायला पाहिजे किंवा इन्सेक्ट नेट लावलेल्या ठिकाणीच व्हायला पाहिजे, जेणेकरून सकिंग पेस्टचा अटॅक त्यावर जो होणार आहे तो कमीत कमी किंवा निग्लेजिबलरित्या झाला पाहिजे. आणि व्हायरसच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची एक घटना आहे. कमीत कमी नर्सरीमध्ये आपण त्याचं प्रोटेक्शन निश्चितरित्या करू शकतो. शेतकऱ्यांनी घरी रोपवाटिका करताना किंवा नर्सरीतून रोपं घेताना याची आपली रोपं ही सकिंग पेस्टसाठी फ्री आहेत याचं निश्चितप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे रोगांचं आहे, त्याच्यात कुठलं तुमचं डम्पिंग ऑफ आहे का, त्याला अर्ली ब्लाईट आहे का, लेट ब्लाईट आहे का, याचाही निश्चितपणे त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे जी त्याची पानं आहेत ती फारशी लुसलुशीत नको आहे. लुसलुशीत म्हणजे काय होतं की त्या पानांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त आहे. नायट्रोजनचं प्रमाण जास्त असेल तर किडी त्या पानांकडे लगेचच अट्रॅक्ट होतात, तर त्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्याची पानं व्यवस्थितरित्या जर हार्डनिंग झाले असेल तर ती पानं थोडीशी कडक असावीत की जेणेकरून तिथं सकिंग पेस्टचा अटॅक त्या पानांवर बाहेर गेल्यावर देखील कमी होईल. त्यामुळं योग्य वयाची, योग्य उंचीची, योग्य प्रकारे हार्डनिंग झालेली चांगली रोपं, ज्याचा रूट झोन चांगला आहे, अशाच पद्धतीची रोपं वापरली पाहिजे. आता बऱ्याच वेळा असा आरोप नर्सरीवर केला जातो किंवा मी नर्सरीमॅन असल्यामुळं हा प्रश्न म्हणूनच मी माझ्याकडे घेतो आहे की आम्हाला मुळ्या गुंडाळलेली रोपं आलीत का किंवा खाली मुळांची चुंबळ झालेली रोपं आलीत का. तर मित्रांनो, जर तुम्ही मुळांची जर व्यवस्थितरित्या जर माहिती करून घेतली तर आपल्या असं लक्षात येतं की आपला जो कप आहे त्याची साधारण 6 ते 7 इंच खोली असते. जर बी टाकलं, मग ते तुमचं वांग्याचं असेल, मिरचीचं असेल, टोमॅटोचं असेल, तर अगोदर मुळी खाली जाते आणि नंतर त्याचं रोप बाहेर येतं. ती मुळी ज्या दिवशी रोप बाहेर आलेलं आहे त्याच दिवशी त्या ट्रेला खाली चिटकलेली असते. त्यानंतर एका आठवड्यात तिचा 1 राऊंड कंप्लीट होतो, दुसऱ्या आठवड्यात तिचे 2 राऊंड कंप्लीट होतात, तिसऱ्या आठवड्यात तिचे 3 राऊंड कंप्लीट होतात. त्याप्रमाणे ती गुंडाळी केलेली असते ती. परंतु आपण जर म्हटलं की मला ती गोल झालेली मुळीच नको, तर ते जे मूळ असतं मुळात ते सोटमुळं असतं. त्या मुळाचं जे काम आहे की त्या मुळाचं काम काय, त्या झाडाला फक्त आधार देणं आणि जी लॅटरल रूट सिस्टीम त्याची बाकीची डेव्हलप झालेली असते ती मूळतः पाणी आणि न्यूट्रिएंट गोळा करण्याचं काम करते. त्यामुळे जी काय खाली मुळाची तुम्हाला गुंडाळी दिसते ती फक्त सोटमुळाची झालेली गुंडाळी आहे, ना की बाकीच्या मुळांची. त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका किंवा तिथं कुठल्याही प्रकारचा त्याने त्रास होणार नाही. त्यामुळं तुम्ही झाडं उपटल्यावर पण ती ज्यावेळेस 5-6 महिन्यांनी ती झाडं उपटली जातात रोप लागवडीनंतर, त्यावेळेस पण तुम्हाला तीच मुळं गोल आकारातच जाडी आणि थोडी लांबी वाढलेली त्याच अवस्थेत तुम्हाला दिसून येतील. निश्चित त्याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम मात्र त्यावर होत नाही याची सगळ्यांनी काळजी घ्या. कारण त्या मुळांचं काम हे फक्त झाडाला सपोर्ट देणं इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं रोपांची काळजी घेताना निश्चित चांगल्या प्रकारची, चांगल्या जातीची, त्याचप्रमाणे योग्य वयाची, योग्य उंचीची, योग्य प्रकारे हार्डनिंग झालेली, रोगांपासून फ्री, किडीपासून फ्री आणि जो त्याचा स्टीम आहे तोही चांगला कणखर मजबूत, तो कवळा नसावा, त्याचा जो कलर आहे तो जांभळा कलर त्यावर आलेला असावा. अशी चांगल्या रोपांची जर आपण निवड केली तर मला वाटतं निश्चित आपल्या जी काय आपण जो खर्च ज्या रोपांवर करणार आहोत ती रोपं निश्चित चांगल्या दर्जाचीच पाहिजे. रोपांच्या बाबतीत मला वाटलं कुठल्याही शेतकऱ्याने कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करू नये व योग्य रोपांचीच त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे. तर आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो की रोपं शेतकऱ्यांकडे नर्सरीत आम्ही योग्य प्रकारे काळजी घेतली आहे, योग्य पद्धतीची रोपं तयार झाली, परंतु आता रोपं आल्यानंतर आपलं खरं तर काय काळजी घेतली पाहिजे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. रोपांवर आल्यानंतर नर्सरीमध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी झाली असेल तरी आता नर्सरीची जबाबदारी संपलेली आहे व शेतकऱ्यांची जबाबदारी रोपं आपल्या ताब्यात आल्यानंतर खरं तर चालू झालेली आहे. तर रोपांना ठेवतानाची जागा जी आहे ती तिथपासूनच आपण योग्य प्रकारे सुरुवात केली पाहिजे. कुठल्याही झाडाखाली किंवा झाडांखाली रोपं ठेवू नका, कारण बऱ्याच वेळा झाडांवर मावा असतो, थ्रिप्स असतो, तोच त्या रोपावर लगेचच लँडिंग होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे ओपन जागेत व्यवस्थितरित्या
खाली पण व्यवस्थितरित्या खरं तर जागा पाहिजे. खाली फंगीसाईड व जिथं रोपं ठेवणार आहोत 1-2 दिवस, तर खाली फंगीसाईडचा स्प्रे आपला झालेला पाहिजे. इन्सेक्टिसाईड आणि फंगीसाईडचा स्प्रे झाला पाहिजे. आणि रोपं आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने त्या रोपांवर एक पंप, एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक असेल आणि बुरशीनाशक असेल, याची फवारणी त्या रोपांवर कंपल्सरी घेतलीच पाहिजे. कारण आपलं काम जे आहे फवारणीचं ते एका पंपात होणार आहे. म्हणजे लागवडीपूर्वी एक फवारणी आपली तिथंच झाली पाहिजे. त्यानंतर म्हणजे रोपं आल्यानंतर व्यवस्थितरित्या त्याला पाणी दिलं पाहिजे, जेणेकरून ती रोपं सुकणार नाहीत, त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे, रोपं लागवड करताना विशेषतः खूपच काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण बघतो की रोपं लागवडीची पद्धत अयोग्य असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी आपल्याला नुकसान होताना दिसून येते. तर रोपं लागवड करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाणी दिल्यानंतर घट्ट होत नाही, त्या सर्व शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये लागवड करताना निश्चित चांगल्या प्रकारे जमीन अगोदर ओली पूर्णपणे करून घेतली पाहिजे. जमीन ओली केल्यानंतर, बेड पूर्णपणे ओले केल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यवस्थितरित्या खड्डा घेऊन खुरप्याने किंवा काडीने खड्ड्यात जे काय आपलं कोकोपीटचं जेवढं हाईट आहे त्याच मापाचा खड्डा घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लागवड केली पाहिजे. व्यवस्थितरित्या त्याला चारी बाजूंनी दाबून दिलं पाहिजे. व त्यानंतर लागवड झाल्यानंतर कमीत कमी 20 ते 25 मिनिट त्या रोपाला पाणी दिलं पाहिजे. ते पाणी कशासाठी द्यायचं आहे, तर ते पाणी आपल्या जी लागवड करताना रोप आणि जमीन यामध्ये जी हवा राहिली, जो एअर गॅप राहिला, तो एअर गॅप राहू नये म्हणून ते चांगलं रोप ते घट्ट व्हावं म्हणून लागवड झाल्यानंतर 20 ते 25 मिनिट आपण पाणी दिलंच पाहिजे. त्यानंतर मात्र तुम्हाला पुढील 8 ते 10 दिवस परिस्थितीनुसार पाणी देण्याची गरज येत नाही. आपण जे ड्रिंचिंगवर त्याला व्यवस्थितरित्या हे करू शकतो. परंतु बरेच शेतकरी मी बघितलेत किंवा आजही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू नये, ते बांबूनी लागवड करतात. होल घेण्याचा कंटाळा आल्यामुळे एक जण पुढं असतो, तो जोरजोरात बांबू खोचत असतो व मागं त्याच्या मागं लागवड चालू असते. खरं तर बांबूनी जो त्याचा हे होणार आहे, खड्डा होणार आहे, तो गरजेपेक्षा खूप खोल होणार आहे. त्यामुळं होतं आहे काय, की जर आपण तिथंच रोपाची लागवड केली तर खालच्या बाजूला, रोपाच्या खालच्या बाजूला एअर गॅप राहतो आणि तो हवेचा गॅप असल्यामुळं त्या रोपाची डेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळं रोप लागवड करताना अवश्य जर आपण प्रत्येक मजुराच्या मागे उभे राहून ते व्यवस्थित दाबलं गेलं आहे का, कारण बऱ्याच वेळा घाईगडबडीत लोक फक्त एका बाजूनी कामगार एका बाजूनी माती टाकून देतात, तर ते व्यवस्थित दाबत नाही. तर प्रत्येक रोप हे व्यवस्थितरित्या दाबूनच लागवड झाली पाहिजे. तसं जर लावलं नाही तर निश्चित त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता असते किंवा बऱ्याच वेळा नुकसान होते. आणि कुठल्याही प्रकारे बांबूने किंवा या प्रकारे होल करून लागवड करू नका. त्यात ती रोपं डेव्हलप होत नाही. डेव्हलप होण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा त्यासाठी ती रोपं मागं पुढं होतात. काही रोपं पुढं जातात, काही रोपं मागं राहतात. त्याचं महत्त्वाचं कारण कुठं दडलेलं असेल तर ती व्यवस्थितरित्या दाबून न देणं याच्यातच खरं तर त्याचं कारण दबलेलं आहे. त्याचप्रमाणे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारभावाची परिस्थिती. खरं तर खूप उशीर झाला आहे, मी थोडंसं फास्ट घेतो आहे. बाजारभावाची परिस्थिती, बाजारभावामध्ये जर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राने जास्त जर देशभराचा विचार केला तर आपण उत्पादनामध्ये 5 नंबरवर आहोत. देशभराचा जर विचार केला तर आज आंध्र प्रदेश सर्वात 1 नंबरमध्ये जातं आहे. त्यानंतर लागतो मध्य प्रदेशचा नंबर, त्यानंतर कर्नाटकाचा, गुजरातचा आणि 5 नंबरमध्ये टोमॅटो प्रोडक्शनमध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा विचार होतो. त्यामुळं काय झालं आहे की आपल्यालाच वाटतं की सोलापूरला लागवड झाली नाही किंवा इकडं नारायणगावला लागवडी कमी आहेत, आपण लागवडी केल्या तर काय होईल. मित्रांनो, आपल्यापेक्षा तिप्पट चौपट जास्त लागवडी ह्या आंध्र प्रदेशमध्ये होतात. परंतु आपला जो उन्हाळी लागवडीचा पिरियड आहे त्यामध्ये मात्र आपण 2 किंवा 3 नंबरला आहोत. त्यामध्ये 1 नंबरला आंध्र प्रदेश आणि 2 नंबरला कर्नाटक आणि 3 नंबरला महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यामुळं आपल्याला जी कॉम्पिटिशन आहे खरीच तर ती आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांचीच आहे. परंतु बघितलं असेल तर जर तुम्ही बाजारभावाचं म्हणणार असाल तर बाजारभाव हा मागणीवर डिपेंड असतो. मार्केटमध्ये मागणी किती आहे, प्रोडक्शन किती होतं आहे, लागवड कशी झाली आहे. त्यामुळं लागवड जरी जास्त किंवा कमी झाली असेल तरी वातावरण त्याला कसं मिळालं आहे. जसं की मागच्या वर्षी आपण बघितलं, कर्नाटकात खूप मोठ्या प्रमाणात व्हायरस आला होता.
पाण्याचंही शॉर्टेज होतं. त्यामुळे या गोष्टी प्रोडक्शनवर पूर्ण करू शकतात. परंतु ह्या वर्षीचं जर परिस्थिती बघितली तर डिसेंबरमधील पावसाने व धुक्याने सगळी परिस्थितीच बदलून टाकली आहे, की जे काय तुमचा मध्य प्रदेश असेल, त्यानंतर गुजरात असेल किंवा तुमचं राजस्थान असेल, इथं टोमॅटो ती लोकं अक्षरशः जमिनीवर करतात. म्हणजे फक्त झाड लावतात तर जमिनीवरच तसंच असतं, तर ती तोडणी करतात. पण तिथं पाऊस आणि धुकं आल्यामुळं यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. व तिथला टोमॅटो बऱ्यापैकी संपल्यात जमा आहे. जो काय गुजरात आणि गुजरात आणि याच्यात कर्नाटकात आणि मध्य प्रदेशमध्ये जो टोमॅटो आहे त्याचं प्रमाण ह्यावर्षी कमी आहे. त्यामुळं ही जी आत्ता जी रेट आहे ती पुढं कंटिन्यू मार्च, एप्रिल, मेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. परंतु आता पुढं कशा लागवडी होत आहेत, मार्चमध्ये आपल्या कशा लागवडी होत आहेत त्याचा कुठल्याही प्रकारचा आता अंदाज नाही आहे. परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारभाव पाळतंय कोण? तर बाजारभाव जर पाळत असेल तर आपणच त्याचे मारेकरी आहोत. कारण लागवड कोण करतं? तर आपण शेतकरी करतोय. म्हणून प्रत्येकाने लागवड करताना एक नियम ठेवा की गरजेपेक्षा जास्त लागवड करू नका. जी काय आपली क्षमता आहे त्यापेक्षा उत्पादन वाढवण्यावर भर द्या. लागवडीचं प्रमाण कमी करा, पण पर एकर आपलं जे उत्पादन आहे ते वाढवण्यावर भर द्या. लागवडी जर कमी झाल्या तर ॲटोमॅटिक मार्केटला बाजार राहतील. कारण आपल्याकडून, आपल्या देशातून सध्या तरी अशी परिस्थिती नाही आहे का फार मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होईल किंवा माल बाहेर जातील, ही परिस्थिती नाही आहे. जी परिस्थिती आपली आहे तिला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने निश्चित लागवडी योग्य फार पैसे होत आहेत. मागच्या वर्षी पैसे झाले म्हणून मी 2 एकर होतं 5 एकर होतं अजिबात करू नका. परंतु मला वाटतं जर प्रत्येक शेतकऱ्याने हे ठरवलं की मी एकरी उत्पादन कसं वाढवता येईल, एकरी टनेज कसं वाढवता येईल, त्या पद्धतीने जर गेलो आणि लागवडीचं प्रमाण प्रत्येकाने जर लिमिटेड प्रमाणात ठेवलं तर मला वाटतं निश्चित सर्वांचेच पैसे होतील. लागवडी करताना प्रत्येक शेतकऱ्याने आपली जी काय कपॅसिटी आहे, जे चांगल्या प्रकारे आपण जेवढं क्षेत्र करू शकतो ते जर क्षेत्र तेवढंच जर क्षेत्र केलं तर निश्चित टोमॅटो पीक हे कालही किंग होतं, आजही किंग आहे आणि उद्याही किंग राहील. व ते आपल्यालाही निश्चित एक दिवस चांगल्या प्रकारे किंग बनू शकतो अशी मला आशा आहे. खरं तर मी माझं या ठिकाणी आज तुम्ही खरं तर मला बोलवलं व बोलण्याची संधी दिली. बराच वेळ तुम्ही मला ऐकून घेतलं, याबद्दल धन्यवाद.